आज 15 जानेवारी. आज आपण करंट अफेअर पाहणार आहोत. आज सुरुवात आपण करतोय राजस्थान रिव्हर लिंक लाईफलाईन प्रोजेक्ट जो आहे, इंटर लिंकिंग ऑफ रिव्हर्स, हे आपण पाहणार आहोत. दुसरी न्यूज आहे इन्फ्लेशन, जे की 4 महिन्याच्या सर्वात खाली आलेलं आहे, त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. त्यानंतर महिंद्रा नावाचा जो इलेफंट आहे त्याची डेथ झाली ते पाहणार आहोत आपण. मुंबईचे जे माजी मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, त्यांच्या विरुद्ध जे लिकर स्कॅम केस आहे त्याच्याविषयी आपण थोडं बघूयात. त्यानंतर 150वा जे IMD आहे त्याच्या फाउंडेशन डे च्या प्रित्यर्थ PM मोदी यांनी मिशन मौसम लॉन्च केलेलं आहे, ते पाहणार आहोत. युरिया सक्सेस स्टोरी पाहणार आहोत. आणि इंडिया हॉट स्टेड विथ US सँक्शन रशियन कंपनीजवरती जे अमेरिकेनं, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनं जे सँक्शन लादलेत त्या कंपन्यांबरोबर आता भारत ट्रेड करणार नाही. ही एक आजची न्यूज आहे, आपण ते पाहणार आहोत. चला सुरू करूया. सो पहिली न्यूज आहे, राजस्थान रिव्हर लिंक लाईफलाईन कुड सबमर्जेस 37 स्क्वेअर किलोमीटर इन टायगर रिझर्व. तर आता ॲक्च्युली आपण न्यूज, हे हेडलाईन आहे, हेडलाईनवरून तसं फारसं काही समजत नाही, ते अटेन्शन गॅदर करण्यासाठी असतंय. पण आपण आता न्यूज बघूया एक्झॅक्टली काय आहे. तर ही चंबळ रिव्हर आहे मित्रांनो, आणि ही बनास रिव्हर आहे. ही चंबळ रिव्हरची उपनदी आहे ही बनास. ही बनास राजस्थानमधून येते, हा राजस्थानचा एरिया आहे, आणि इकडे आहे ते मध्य प्रदेशचा एरिया आहे. तर या रिव्हरवरती, बनासवरती, इथे एक डॅम बांधला जाणार आहे, लक्षामध्ये. आता याचं काय आहे की हे चंबळचं पूर्ण खोर म्हणू शकतो, त्याची रिव्हर आहे म्हणून. आता यामुळे इथे जे तळ निर्माण होणार आहे धरणामुळं, ते पाणी साठणार आहे, त्यामुळे हा जो रणथंबोर टायगर रिझर्व आहे त्याचं, रणथंबोर जो टायगर रिझर्व आहे त्याचं एक मोठा एरिया जो की 37 स्क्वेअर किलोमीटरचा आहे तो पाण्याखाली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे काही वन्यजीवांना, विशेषतः टायगर जे आहे त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता मेन प्रॉब्लेम काय क्रिएट होतो बघा, एखादं जलाशय मध्ये निर्माण झालं तर त्यांची जी नॅचरल मुवमेंट असते ॲनिमल्सची ती बाधित होते, आणि त्यामुळं त्यांच्या दैनंदिन लाईफवरती परिणाम होतो. जसं की आता एखादा मोठा हायवे झाला तर त्या हायवे जर एखाद्या नॅचरल रिझर्व जे असेल, टायगर रिझर्व असेल, नॅशनल पार्क असेल, त्यामधून जात असेल तर तिथे पण ॲनिमल्सची जी मुवमेंट असते ती बाधित होते, कारण कंटिन्युअसली वाहनं जात असतात आणि त्यांना इकडून तिकडे जाता येत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की रोडच्या एका बाजूला जलाशय राहतं, आता त्यांना पाणी प्यायला तर रोज तिकडे जायचंच आहे, आणि मग त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर तसा पण एक इथे प्रश्न आहे. आता मुद्दा काय, इथे याशी रिलेटेड 2 मुद्दे आहेत. एक आहे रिव्हर लिंक, जो की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपण तुम्ही जर करंट अफेअर डेली फॉलो करत असाल तर आपण हा पूर्वी पण एक सब्जेक्ट घेतला होता, इंटर लिंकिंग ऑफ रिव्हर्स. सो 1980 पासून हा कन्सेप्ट मांडलेला आहे, आणि आता त्याच्यावरती काम झालेलं आपण बघतो. केन बेटवाचा आपण मागच्याच आठवड्यामध्ये रिव्हर लिंकिंगच्या प्रोजेक्टविषयी माहिती घेतली होती. तर आता हा जो आहे तो आहे चंबळ रिव्हरचा, बनास रिव्हरवरती जे डॅम टाकले त्याच्याविषयीचा. आता यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे मिळत आहेत. तो म्हणजे हा मुद्दा तुम्ही नीट पहा की आतापर्यंत जे 3 प्रोजेक्ट्स झालेले इंटर लिंकिंग ऑफ रिव्हर्सचे, त्या तिन्ही प्रोजेक्ट्समध्ये टायगर रिझर्वची जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे. त्यातले पहिला कोणता होता, नॉर्थ कोयल रिझर्वायर, ज्याच्या पलाऊ टायगर रिझर्व मधली जमीन पाण्याखाली गेलेली आहे. दुसरा कोणता आहे, केन बेटवा रिव्हर, याच्यामध्ये पन्ना टायगर रिझर्वची जमीन जी आहे पाण्याखाली गेलेली आहे. सो हा रिझर्वायर आहे, हा झारखंडमध्ये आहे. आणि केन बेटवा जो आहे, नॉर्थ कोयल आहे तो झारखंडमध्ये, केन बेटवा आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि आत्ताच आपण जे बघतोय तो पण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती, पण मेनली राजस्थानमध्ये. सो हे 3 रिझर्वायर आहेत, आणि ते तिन्ही पण टायगर रिझर्वची जमीन पाण्याखाली गेलेली आहे. तर आपल्याला हे टायगर रिझर्व त्यांचे स्टेट्स जोड्या लावायला किंवा नॉर्मली पण विचारले जाऊ शकतात. सो त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इंटर लिंकिंग ऑफ रिव्हर्स हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याशी रिलेटेड पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जर तुम्ही हा पहिला पॅराग्राफ बघितला तर याच्यामध्ये काय आहे की द कॅनॉल प्रोजेक्ट जो आहे तो चंबल रिव्हर बेसिन मधलं जे वॉटर आहे, एक्सेस वॉटर आहे, ते कुठे नेणार आहे, राजस्थानमुळे. आता त्या राजस्थानमध्ये नेल्यामुळं त्याचा वापर इरिगेशनला होणार आहे, ड्रिंकिंग आणि इंडस्ट्रियल यूजसाठी होणार आहे.
आणि याचा फायदा 3.45 करोड लोकांना होणार आहे. सो 3.45 करोड, 3.45 कोटी. म्हणजे जर तुम्ही राजस्थानची लोकसंख्या बघितली तर 8-8.5 कोटीच्या आसपास लोकसंख्या असेल. त्यातले 3.45 करोड म्हणजे ऑलमोस्ट 40% लोकांना स्टेटच्या ह्या प्रोजेक्टचा फायदा होणार आहे. सो आता इथे आणखी एक प्रश्न आहे की पर्यावरणाची हानी किंवा पर्यावरण वर्सेस डेव्हलपमेंट हा पण एक मुद्दा आहे. काय आहे? पर्यावरण वर्सेस डेव्हलपमेंट म्हणजे विकास. पर्यावरण वर्सेस विकास हा पण इथे एक कळीचा मुद्दा आहे. कारण पर्यावरणाचा विचार करायचं म्हटलं तर तुम्ही हे करू शकणार नाही. महाराष्ट्रामध्ये उजनी डॅम झालं, कोयना धरण झालं, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने आपण म्हणू की विकासामध्ये हातभार लागलेला आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेली आहे. तर ते जर धरणं झाली नसती, ते रिझर्वायर्स झाले नसते, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येत नाही, इरिगेशनसाठी पाणी मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये तर इलेक्शनच्या आधी तुम्ही बघा की आम्हाला पाणी पाहिजे म्हणून इलेक्शन लढल्या जातं. लक्षात कृष्णा आणि कृष्णा खोऱ्याचं जे पाणी आहे ते वाटलं जातं महाराष्ट्र, आंध्रमध्ये, कर्नाटकमध्ये, आणि त्याच्यावर कोर्टामध्ये केसेस झाल्या. मग महाराष्ट्राचं पाणी थोडं कमी करण्यात आलं कारण महाराष्ट्र पूर्ण पाणी वापरत नाही. आता भविष्यामध्ये यातून अजून एखादा लवाद निर्माण होऊ शकतं, अजून भांडण निर्माण. ह्युमन सिव्हिलायझेशनला सर्वात महत्वाची गरज काय असेल तर ते आहे पाणी, आणि पाणी नसेल तर कोणत्याही प्रकारचा विकास होऊ शकत नाही. आता तुम्ही कोण म्हणाल हे सौदी अरेबियामध्ये कुठे पाणी आहे, मिडल ईस्टमध्ये कुठे पाणी, तर त्यांच्या तिकडे ऑइल आहे, लक्षात घ्या. लक्षामध्ये. सो जर तुमच्याकडे पाणी नाही, ऑइल नाही, तर मग सर्वायवल मुश्किल आहे. सो हा मुद्दा लक्षात घ्या नीट. सो पर्यावरण आणि विकास हा पण एक मुद्दा आहे. सो इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्समध्ये आपण काय काय पाहिलं तर याच्यामध्ये जे काही टायगर रिझर्व्ह आणि त्याची जमीन पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे वाईल्ड लाईफला जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तो महत्वाचा आहे. इथे प्रिलिम्सला प्रश्न निर्माण होऊ शकतात. पर्यावरण आणि विकास यांचा जो परस्पर संबंध आहे आणि तुमचा एकमेकांच्या विरोधात जे कॉन्फ्लिक्ट आहे तो पण, त्याच्यावरती पण प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो तुम्ही बघा थोडा राजकीय आहे, पॉलिटिकल आहे. तो काय आहे तर याच्या आधी जर बघितलं तुम्ही तर राजस्थानमध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं. तर हा जो प्रोजेक्ट होता हा पूर्ण प्रोजेक्ट तयार करून राजस्थान गव्हर्नमेंटनं केंद्राकडे पाठवलं होतं. पण त्यावेळेसचं मध्य प्रदेशचं जे गव्हर्नमेंट होतं बीजेपीचं, त्यांनी नकार दिला. कारण ही जी चंबळ रिव्हर आहे ती यांच्या हद्दीमध्ये, तो त्यांच्या पाणी जेव्हा दोन स्टेट मधला पाण्याचा मुद्दा असतो तर तो दोघांच्या सहमतीने सोडवावा लागतो. तर यांनी नकार दिल्यामुळे काय झालं, तो प्रोजेक्ट लांबणीवर पडला. आता काय झालं, 2024 मध्ये इलेक्शन झालं आणि तुम्ही जर बघितलं तर राजस्थानमध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट आलेलं आहे. सो इथे पण बीजेपी, राजस्थानमध्ये पण बीजेपी, मध्य प्रदेशमध्ये पण बीजेपी, केंद्रामध्ये पण बीजेपी, आणि आता हा प्रोजेक्ट मार्गी लागलेला आहे. सो कसं काही पॉलिटिकल गोष्टींमुळं विकास होत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे जे मुद्दे असतील, जर वेगळ्या पार्टी इथं सत्तेत असतील तर प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार, कारण ते एकमेकांचा विरोधच करणार आहे. तसंच आपण काल परवाच आपण एक बघितलं की नरेंद्र मोदींनी एक इंटरव्ह्यू दिलेला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा जे गोध्रा हत्याकांड झालं त्यामध्ये काय इश्यू झाला. त्यांनी पूर्वी पण ह्याच्यावरती जेव्हा बोलले होते तेव्हा त्यांनी मुद्दा काय सांगितला होता की गुजरातमध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. ज्यावेळेस त्यांनी त्यांना मदत मागितली तर तेव्हा हे काँग्रेस शासित प्रदेश असल्यामुळे यांनी आम्हाला मदत दिली नाही. सो आपण जेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या गोष्टी करतो की आपण एक संघ राज्य आहे आणि इथे एक वेगवेगळे स्टेट आहेत, तर त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन असलं पाहिजे, पण ते जनरली आपल्याला पाहताना दिसत नाही. आणि मग महाराष्ट्रामध्ये आपल्या काही इलेक्शनच्या पूर्वी काही पॉलिटिकल पार्टीजनी पार्टी तोडून बीजेपी बरोबर गेली आणि ते लीडर काय म्हणाले की आम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर आम्हाला सत्तेवर राहावं लागेल, आणि ते आपल्याला इथे एक त्याचं उदाहरण पाहायला मिळते. सो हा प्रोजेक्ट आहे. आता इथे पीकेसी लिंक प्रोजेक्ट, पीकेसी काय आहे तर पर्वती, कालीसिंध आणि चंबल ह्या ज्या रिव्हर आहेत यांचा जो प्रोजेक्ट आहे त्याला पीकेसी प्रोजेक्ट म्हणतात. त्याचा राजस्थान कॅनल प्रोजेक्ट म्हणजेच तो आहे. ठीक आहे. सो आपण हे 3-4 मुद्दे आपण ह्या न्यूजमध्ये पाहू शकतो आणि तिन्ही पण महत्वाचे आहेत. तुम्ही मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये हे एक्झाम्पल्स उदाहरणं म्हणून वापरू शकता, त्यानं तुम्हाला उत्तराला जास्त वेटेज येईल. प्रिलिम्समध्ये हे फॅक्च्युअल डेटा तुम्हाला कामी येऊ शकतो. एक मिनिट. हा, पुढे न्यूज आहे इन्फ्लेशन म्हणजेच महागाई. महागाई
आता कसं आहे, इन्फ्लेशन सारखे असे काही शब्द आहेत की जे इंग्लिश सुद्धा मराठीच वाटायला लागलेले. तर इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. तर हे काय म्हणते, 4 महिन्याच्या लोला आहे महागाई आणि ती 5.22% आहे. तर आता इथे आपल्याला एक फॅक्च्युअल डेटा पाहायचा आहे, तो म्हणजे काय आहे की स्लिप बिलो द अप्पर लिमिट ऑफ 4+- 2% बँड. ऍक्च्युली इन्फ्लेशन किती असावं याच्याबद्दल आरबीआयचे काही गाईडलाईन्स आहे. तर आरबीआय काय म्हणतं, 4%चं जे इन्फ्लेशन आहे, जी महागाई आहे, +- 2 ही एक चांगली महागाई आहे. मित्रांनो, महागाई 0 असणं पण इकॉनॉमीसाठी चांगलं नसतं आणि महागाई खूप जास्त असणं पण इकॉनॉमीसाठी चांगलं नसतं. एक बँड आहे जी की 4%च्या +- 2 जर इन्फ्लेशन असेल, महागाई असेल, तर ती अर्थव्यवस्थेला उपकारक असते, म्हणजे फायदेशीर असते. तर त्यामुळे हे जे त्यांचा जो बँड आहे की 2 to 6% म्हणू आपण इन शॉर्ट, 2% to 6% हे जे बँड आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा एवढ्या दिवसांमध्ये, एवढ्या महिन्यांमध्ये पहिल्यांदा त्या बँडमध्ये आलेला आहे. सो आता कशामुळे आलेलं आहे, तर आता हे फूड आणि बिव्हरेजेस जे आहे त्याचे जे इन्फ्लेशन आहे ते थोडं कमी झालेलं आहे. तर हे जे इन्फ्लेशन हे लक्षात घ्या, हे इलॅस्टिक आहे, म्हणजे तुम्हाला एका महिन्यामध्ये एकदम कमी झालेलं दिसेल, दुसऱ्या महिन्यामध्ये एकदम वाढलेलं दिसेल. जसं खाण्याचे जे पदार्थ आहेत त्यांच्या प्राइसेस व्हॅरी होतात. ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळे व्हॅरी होतील किंवा उत्पादन एखाद्या वेळेस अन्नधान्याचं कमी झालं तर त्याच्यामुळे सुद्धा त्याची प्राइस इलॅस्टिक, म्हणजे खूप कमी होते, जास्त पण होऊ शकते. तर ही जी आहे, हे जे इन्फ्लेशन आहे हे ऍक्च्युली सीपीआय कंबाईन इन्फ्लेशनच्या 45.86% कंट्रीब्यूट करतं, त्याचं वेटेज आहे आणि त्याच्यामध्ये थोडी कमी आलेली आहे म्हणून आपल्याला हे खाली आलेलं दिसतंय. सो दुसरा मुद्दा काय आहे आपल्याला पाहायचा, तो म्हणजे की इन्फ्लेशन कमी का झालेलं आहे. तर फूडचं जे इन्फ्लेशन, फूड आणि बिव्हरेजेसमध्ये कमी झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला इन्फ्लेशन कमी झालं असतं. पण वाढले कशामध्ये, तर ऑइल आणि फॅट्समध्ये मात्र 33 मंथ्स तुम्ही बघा की तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. जर कोणी ग्राउंड शेंगदाणा तेल वगैरे पहा, त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. तर हे 33 महिन्याच्या हायला गेलेले 14%पेक्षा जास्तच इन्फ्लेशन आहे, महागाई आहे ऑइल आणि फॅट्समध्ये. सो हे महत्वाचे काही मुद्दे आहेत, हे आपल्याला गरजेचे आहे पाहणं. आता हा जो डेटा आहे हा वारंवार येत असतो, न्यूज वारंवार बनत असते. पण आपल्याला जर एक्झामच्या आधी जो क्वार्टरली आणि मंथलीचे आणि इयरली जे डेटा आहेत ते एकदा पाहून घ्यायचं असतं. फक्त जे रिझन्स काय आपल्याला एक समजलं पाहिजे आणि एक आपला कीप अन आय ऑन धिस टॉपिक म्हणून आपण हा मुद्दा घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथे बघा, न्यू आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा, हे आता लक्षात घ्या. आता शक्तिकांत दास नाही आहेत, आता नवीन आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा. आता इथे तुम्ही न्यूज काय घेतलं, कॉशस, आरबीआय मे रिमेन कॉशस. तर तुम्हाला असं वाटतं की कॉशस म्हणजे काहीतरी काळजी घ्यायची नाही का. तर तसं नाहीये की कमी झालेलं आहे, पण ते म्हणतात की लगेच रेट कट करायला नको किंवा रेट वाढवायला नको, असं काही करायला नको. पहिल्यांदा बघू, अजून एखादा महिना चेक करू की काय होतंय, त्या अर्थाने ते कॉशस वापरलेलं आहे. पुढे, इंडिया हार्ट्स ट्रेड विथ युएस सँक्शन रशियन कंपनीज अँड टँकर्स. आता हा एक आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक मोठा मुद्दा आहे, ते म्हणजे युएस सँक्शन. म्हणजे काय, जे देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेच्या विरोधात आहेत किंवा त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात आहेत किंवा युएसएला वाटतं की हे देश आमच्या विरोधात आहेत, त्यांना युएसए काय करतं, त्यांच्यावर प्रतिबंध टाकतं. कोणते, इकॉनॉमिक प्रतिबंध टाकतं, आर्थिक प्रतिबंध टाकतं. आणि त्या प्रतिबंधांमुळे काय होतं की त्या देशाला प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग प्रतिबंध टाकतं म्हणजे काय करतं, त्याच्याकडे एवढी पॉवर काय आहे. तर तुम्ही पहा की जगातली, आपण आता जे काही इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन करतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, त्याचे पूर्वी आता जे भारतानं बऱ्यापैकी युपीआय आणलेलं आहे, त्यामुळे थोडंफार आपल्याला युपीआयचा फायदा दिसतोय. पण पूर्वी जर तुम्ही बघितलं, व्हिसा आणि मास्टर कार्ड ह्या युएसए कंपनी आहेत, जे बँकिंग मध्ये जे पैसे देवाणघेवाण त्यासाठी स्विफ्ट सिस्टीम वापरली जाते, ही पण त्यांची आहे. सो पूर्ण जगाच्या इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शनच्या सिस्टीमवरती त्यांचं कंट्रोल आहे, त्यांच्याच बँका आहेत, त्याच सर्व काही कामकाज करत असतात. सो ते काय सँक्शन टाकतात म्हणजे ते काय म्हणतात की ज्या देशाला रशियाबरोबर व्यवहार करायचा आहे त्या देशाबरोबर आम्ही व्यवहार करणार नाही, त्यांच्या कंपन्यांबरोबर आम्ही व्यवहार करणार नाही,
किंवा आमच्या देशातल्या कोणत्याही कंपन्यांबरोबर किंवा बँकिंग सिस्टीम बरोबर आम्ही त्या देशाबरोबर व्यवहार करू देणार नाही. म्हणजे जर भारतातल्या एखाद्या कंपनीला ऑइल टँकरच्या वाहतुकीसाठीचा इन्शुरन्स करायचा असेल तर तो इन्शुरन्स ज्या US किंवा युरोपियन कंपन्या इन्शुरन्स देत असतात तो इन्शुरन्स ते देणार नाहीत. मग आता विदाऊट इन्शुरन्स एवढे मोठे ऑइल टँकर आपण घेऊन येणार का भारतामध्ये? कारण उद्या तेच त्याला बॉम्ब टाकू शकतात. युक्रेनचं वॉर चाललंय, एक वॉर चाललेलं आहे. एखादा बॉम्ब नेऊन टाकला त्यांनी त्याच्यावरती तर ते सगळं नुकसान होणार आहे त्या देशाचं. सो कोणताही देश तो रिस्क घ्यायला नको म्हणत असतो. तर आता यांनी बघा हे 183 व्हेसल्स म्हणजे जे टँकर्स आहेत मोठे, जे की रशियाचे टँकर्स जे की ऑइल वाहतुकीसाठी वापरले जातात, त्याचबरोबर त्यांचे काही ऑइल प्रोड्युसर कंपनी आहेत जसे की गॅसप्रॉम, नेफ्ट वगैरे, हे त्यांची सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपन्यांवरती बंधन टाकलेलं आहे. म्हणजे सांगितलं ह्या कंपन्यांबरोबर व्यवहार करायचा नाही. भारत आतापर्यंत त्यांच्याबरोबर व्यवहार करत होता, पण भारताची पण डेडलाईन होती ती म्हणजे जानेवारी 10. तर 10 जानेवारी नंतर आता भारत पण त्यांच्याबरोबर व्यवहार करू शकणार नाही. आता हे कशासाठी आहे? ऑब्व्हियसली रशिया आणि युक्रेनचं कॉन्फ्लिक्ट सगळ्यांना माहितच आहे. सो त्याच्या पार्श्वभूमीवरती तेव्हापासून कंटिन्युअसली रशियावरती सँक्शन्स टाकत चाललेले आहेत. आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे ते 20 तारखेला बदलणार आहे. सो जाण्यापूर्वी आणखी एकदा रशियावरती सँक्शन टाकून चाललेले आहे. पण ही परिस्थिती काही फार काळ राहणार नाही मित्रांनो. त्याची कारण आहेत. पहिलं कारण काय आहे की रशिया जो आहे तो वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ क्रूड ऑइल आहे. जर रशियाचं ऑइल विकलं गेलं नाही तर जे बाकीचे देश आहेत त्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल प्रोड्यूस करावं लागेल. आणि कितीही ऑइल प्रोड्यूस केलं तरी ती डिमांड भागवली जाणार नाही. त्याचा परिणाम होणार आहे ते म्हणजे क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढणार आहे. आता ही न्यूज येणार आहे म्हणून तुम्ही बघा मागच्या 1 महिन्यामध्ये ऑलमोस्ट क्रूड ऑइल 1000 रुपयानं वाढलेलं आहे. सो ही एवढी मोठी ऑलमोस्ट 20% क्रूड ऑइल प्राइसेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढलेले आहेत. तुम्हाला जरी आता प्राइसेस तुमच्या पेट्रोल पंपवरती वाढलेले दिसल्या नसतील तरी पण भविष्यामध्ये हे प्राइस जे वाढलेले आहे ते आपल्याला दिसू शकतं. मग आता हे खाली येईल का वर जाईल हे कशावरती ठरणार आहे की हा जो पूर्ण गोंधळ चाललेला आहे हा पुढे कसा अनफोल्ड होतोय त्याच्यावरती ठरणार आहे की ऑइल प्राइसेस काय होतील. आता यामध्ये काय आहे की जे युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ब्राझील, गियाना आणि ओपेक जे ग्रुप आहेत जे की ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्यांनी जास्त क्रूड ऑइल मॅन्युफॅक्चर करायचं किंवा प्रोड्यूस करायचं असं ठरलंय का? कारण जर ऑइल नसेल तर भारत आणि चायना जे की लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ क्रूड ऑइल आहेत ते फोर्स होतील रशियाकडून ऑइल खरेदी करण्यासाठी. आणि भारताने तीच कंडिशन अमेरिकेपुढे टाकली होती की तुम्ही म्हणताय आम्हाला की रशियाकडून खरेदी करू नका, पण आमची ऑइलची प्राइस, आमची ऑइलची गरज कोण भागवणार आहे? सेम मुद्दा चायना बरोबर पण आहे. आणि या चढ्या दरावरती आम्ही ऑइल खरेदी करणार नाहीत. ते काय म्हणतील तुम्ही सौदीकडून ऑइल खरेदी करा, पण ऑइलच्या प्राइसेस वाढलेले आहेत कारण खूप जण काही ठराविक देशांकडेच ऑइल घ्यायला गेलेले आहेत. तर त्या चढ्या दरावरती आम्हाला घेणं काही परवडणार नाही कारण आमच्या इथे पूर्णपणे आमची जी 80-90% जी गरज आहे ती आम्ही इम्पोर्टवरती पूर्ण करतो. सो हा जो $60 बॅरलचा जो प्राइस कॅप होता तो अमेरिकेनं पूर्वी रशियावरती टाकलेला होता. सो आता रशियाला सुद्धा या प्राइस मध्ये विकणं शक्य आहे का? किंवा भविष्यामध्ये यापेक्षाही जास्त डिस्काउंट देऊन भारताला तो विकेल का? किंवा त्याबद्दल अजून कोणती नवीन ऍडजस्टमेंट करता येईल का? याबद्दल पण चर्चा चालली असतील ते आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये वाचायला मिळेल. सो पहिला आपल्याला विचारात घ्यायचा मुद्दा आहे तो म्हणजे US सँक्शन, US प्रतिबंध. मित्रांनो, अमेरिका हा एवढा पॉवरफुल कंट्री आहे. आपण म्हणतो की रशिया सुपर पॉवर आहे, अमेरिका सुपर पॉवर आहे, बऱ्याच गोष्टी, पण नाही. जर तुम्ही बघितलं तर युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये युक्रेनच्या मागचा आका कोण आहे? तर तो अमेरिका आहे. त्याला काही फरक पडत नाही, त्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे लक्षामध्ये. पण त्यांनी लिटरली रशियाला गुडघ्यावरती टेकायला आता बाध्य केलेले फक्त सँक्शन्स करून. अजूनही त्यांनी फ्रंटला युद्धाला आलेलं नाहीये, फक्त इकॉनॉमिक सँक्शनवरती एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता भविष्यामध्ये जे नवीन हे आलेले आहे प्रेसिडेंट आलेले आहेत ट्रम्प, त्यांनी जर का रशिया बरोबर रिलेशन नॉर्मलाइज केले आणि हे युद्ध जर थांबलं तर मात्र हे सगळ्या काही गोष्टी इथेच थांबल्या जातील. तर आपण आता पाहूया की हा पुढे इव्हेंट कसा अनफोल्ड होतोय 20 तारखेनंतर. कदाचित शक्यता खूप जास्त आहे की हा इव्हेंट संपेल इथेच, कारण ट्रम्पनी तसे इंडिकेशन दिलेले आहेत की युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवण्याचे. कारण लक्षात घ्या, देशाचं गव्हर्नमेंट बदललं तर पॉलिसी सुद्धा बदलतात. सो जुनं जे गव्हर्नमेंट होतं त्यांचं युद्धाचं धोरण होतं,
जे बायडन ऍडमिनिस्ट्रेशन होतं तेच ऍडमिनिस्ट्रेशन जे बराक ओबामाचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं, आणि त्याच पार्टीला सपोर्ट करणाऱ्या आणि त्याच पार्टीच्या प्रेसिडेंटला नोबेल पीस प्राइज मिळाला होता अनेक लोकांना मारण्यासाठी. म्हणजे त्यांनी अनेक देशामध्ये युद्ध केली, त्यात अनेक लोक मेले, आणि त्यानंतर बराक ओबामांना दिला पीस प्राइज. आणि तुम्ही जर भारतामध्ये बघितलं तर एकदम त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह तुम्हाला सगळीकडे ओपिनियन दिसेल, कारण दिस इज हाऊ मीडिया मॅनेज केला जातो. पण युद्ध झालेलं आहे आणि त्यात एवढी लोक मेलेली आहेत, तरी पण त्यांना नोबेल पीस प्राइज मिळालेलं आहे. सिव्हिलियन्स नॉट आर्मी पर्सनल. पुढचं आहे युरिया सक्सेस स्टोरी. हे सेम आर्टिकल आपण पूर्वी घेतलेलं आहे, फक्त म्हणजे भारताने युरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवलेले आहेत. अनेक मागच्या काही वर्षामध्ये आपण 6 न्यू प्लांट टाकलेले आहेत, आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आपली युरियाची जी डिपेंडन्सी आहे ती इंटरनली म्हणजे अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग वरती आपण पूर्ण करू शकू. आता याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर 2020 मध्ये पण पूर्वी याच्यावरती प्रश्न आला होता, तो त्यावेळेस आपण कव्हर नाही केला, तो आपण आता बघतोय. काय लिहिलेलं आहे? विथ रेफरन्स टू केमिकल फर्टिलायझर्स इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. केमिकल फर्टिलायझरशी रिलेटेड खालचे स्टेटमेंट बघा. पहिला काय आहे? ऍट प्रेझेंट रिटेल प्राइस ऑफ केमिकल फर्टिलायझर इज मार्केट ड्रिवन, नॉट ऍडमिनिस्ट्रेटेड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे ते काय म्हणते की ज्या प्राइसेस आहेत, किमती आहेत कशाच्या? फर्टिलायझरच्या, केमिकल फर्टिलायझरच्या, लक्षात घ्या. त्या मार्केट डिसाईड करतं, म्हणजे बाजार डिसाईड करतं, गव्हर्नमेंट त्याच्यावरती काही कंट्रोल करत नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर नाही, गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. गव्हर्नमेंटनं युरियावरती सबसिडी दिली आहे म्हणून तर तुम्हाला युरिया स्वस्तामध्ये मिळतो, नाहीतर युरियाची प्राइस खूप जास्त आहे मित्रांनो. पुढे आहे अमोनिया, विच इज अन इनपुट ऑफ युरिया इज प्रोड्यूस फ्रॉम नॅचरल गॅस. हे एकदम बरोबर आहे, नॅचरल गॅस पासूनच युरिया बनतो. आता लोक आपले ते गोंधळ घालतात की खताच्या प्राइसेस मध्ये मध्ये वाढत असतात. त्या का वाढत असतात? तर मित्रांनो, नॅचरल गॅसच्या प्राइस वाढल्या की जे रॉ मटेरियल आहे युरिया बनवण्यासाठी ते अमोनिया आहे, मग अमोनियाचे पण प्राइस वाढतात. सो रॉ मटेरियलची जर प्राइस वाढली तर ऑब्व्हियसली युरियाची पण प्राइस वाढणार आहे. आणि ते आपल्याला ह्या प्राइसवर आता ह्यामुळे मिळते की सबसिडी गव्हर्नमेंट देते, पण गव्हर्नमेंटचे पण एक लिमिटेशन आहे सबसिडी देण्यासाठी. तिसरा काय आहे मुद्दा? सल्फर विच इज रॉ मटेरियल ऑफ फॉस्फोरिक ऍसिड फर्टिलायझर इज अ बाय प्रोडक्ट ऑफ ऑइल रिफायनरीज. हे पण मुद्दा बरोबर आहे. ऑइल रिफायनरीचा सल्फर हा बाय प्रोडक्ट आहे. सो पहिलं रॉंग आहे, म्हणजे इथे बघा आपण पहिलं रॉंग आहे आपल्याला माहित आहे, तर आपण हे 2 कट केले, हे 2 राहिले, याच्यामध्ये 2 and 3 करेक्ट आहे. सो याचा आन्सर आहे. सो हे बघा, आपल्याला यामध्ये 2 गोष्टी समजतात, म्हणजे फॉस्फरिक ऍसिड फर्टिलायझर हे आहे, हे नाही का त्याचं रॉ मटेरियल आहे सल्फर, आणि ऑइल रिफायनरीचं सल्फर हे एक बाय प्रोडक्ट आहे. जर तुम्ही बघितलं तर ऑइल रिफायनरी किंवा क्रूड ऑइल जेव्हा आपण रिफाईन करतो तर त्याचे बरेच बाय प्रोडक्ट आहेत. तुम्ही जे व्हॅसलिन वापरता ते बाय प्रोडक्ट आहेत. बरेच केमिकल इंडस्ट्रीजमध्ये रॉ मटेरियल म्हणून पेट्रोलियम प्रोडक्ट्स वापरले जातात. तुमचे कॉस्मेटिक्स आहेत, मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक्समध्ये पेट्रोलियम बेस्ड रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो. सो बऱ्याच गोष्टी आहेत जिथं रॉ मटेरियल म्हणून आपल्याला पेट्रोलियम मरून मिळालेली उत्पादनं वापरू शकतो. पुढे महेंद्र हे इलेफंटचं नाव आहे, याची डेथ झालेली आहे. आपण हा का घेतला न्यूज? तर एकतर एक हत्तीची मृत्यू झालेला हा मुद्दा नाहीये, पण आहे तो पण खरा मुद्दा आहेच. तर हा आहे की ओडिसा मधला जो सिमलीपाल टायगर रिझर्व आहे, इथे या महेंद्राचं डेथ झालेली आहे. मुद्दा घेण्याचं कारण असं होतं की आपल्याला हे पाहायचं की एखादा प्राणी हा किती कामी येतो मनुष्याच्या. आता हत्ती लोक म्हणतात की काय उपयोगाचा आहे, तर तुम्ही इथे वाचा की हत्ती कशासाठी कामी येतो. तर गार्डिंग ऑफ टिम्बर अँड टायगर्स, जंगलामध्ये बरेच लोक नाही का लाकडाची चोरी करतात, टिम्बरची चोरी करतात, त्याचबरोबर हत्या करतात. कोणाची? म्हणजे शिकार करतात. कोणाची? तर टायगर्सची. तर टायगर बघून हे नॉर्मल आहे, शिकार होते, त्यामुळे टायगरची संख्या कमी होत चालली आहे. त्याचबरोबर टिम्बरची म्हणजेच झाडं जे आहेत त्याचं पण चोरी होते. तुम्ही बघा चंदन चोरी मध्ये एक मूवी आला होता साऊथ इंडियाचा, पुष्पा, त्यामध्ये पण त्याचा तो सुरुवातीला उद्योग असतो की तो लाकडं चोरत असतो चंदनाची, त्याची तस्करी करत असतो. सो ह्याच्यापासून जर वाचायचं, याच्यावर गार्डिंग करण्याचं म्हणजे त्याचं संरक्षण करण्याचं काम कोण करतात? हत्ती करत असतात.
त्याचबरोबर हे जे हत्ती असतात, एखाद जंगली हत्ती आहेत, ते अं, पिकांमध्ये घुसून त्याची नासधूस करू शकतात. तर त्या जंगली हत्त्यांना दूर घालवण्यासाठी पण या हत्तींचा वापर केला जातो. ड्राईव्ह अवे वाईल्ड इलेफंट्स कॉझिंग क्रॉप डिव्हास्टेशन. तर यासाठी सुद्धा या हत्तींचा वापर केला जातो. सो हे हत्ती खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे, तुम्ही आर्टिकल वाचू शकता. खूप चांगलं आहे वाचण्यासाठी हे आर्टिकल, की कसं या हत्तीचा वापर केला होता वाघांचं रक्षण करण्यासाठी. कारण कसं आहे, रात्रीला दबा धरून वगैरे बसलेले असतात, तुम्ही जमिनीवरनं चालवू शकत नाही. तुम्हाला जर का हे करायचं असेल तर तर तुम्ही ह्या हत्तीचा वापर करू शकता. कशासाठी? तर टायगरचं संरक्षण करण्यासाठी. आणि हे जे कुमकी आहे, कुमकी कशाला म्हणतात? तर एक ट्रेंड इलेफंट असतो, ज्याला ट्रेनिंग दिलेलं आहे ज्या हत्तीला, त्याला कुमकी म्हणतात. काय म्हणतात? कुमकी म्हणतात. तर त्यामुळे आता आपण इथे काय बघितलं, सिमलीपाल टायगर रिझर्व हा कुठे आहे? ओडिसामध्ये आहे. आपण मागे पण 3 टायगर रिझर्व बघितलेले आहेत पहिल्या आर्टिकलमध्ये. बरेच टायगर रिझर्व या वर्षी चर्चेमध्ये आहेत. तर कदाचित युपीएससीच्या प्रिलिम मध्ये तुम्हाला टायगर रिझर्व बद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे पीएम मोदी लॉन्च मिशन मोसम. तर फाउंडेशन डे कशाचा आहे? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, आयएमडीचा 150वा फाउंडेशन डे आहे. म्हणजे आयएमडीची स्थापना ही ब्रिटिशांनी केलेली आहे इन शॉर्ट. तर आयएमडीचं हे काय आहे, तर ते प्रेडिक्ट करतं. काय करतं? तर हवामान कसं असेल, तर त्याचा आगाऊ अंदाज सांगतं. पाऊस पडणार आहे का, नाही पडणार. आता भारतासाठी तर ते खूप महत्वाचं आहे, कारण इथे मान्सून ऍटमॉस्फिअर आहे, मान्सून पाऊस पडतो. तर मान्सूनचं प्रिडिक्शन करणं आपल्या शेतीसाठी खूप महत्वाचं असतं, कारण त्याच्यावरती शेतकरी ठरवतात की काय करायचं आता. तर किंवा पाऊस पडणार आहे, नाही पडणार आहे. तर त्यासाठी अॅक्युरेट प्रेडिक्शन असणं गरजेचं आहे. तर आता तर तुम्ही बघा की लोक म्हणतात की आयएमडीने सांगितलं पाऊस पडणार आहे, तर 100% पडणार नाही, किंवा पडणार नाही म्हणलं तर पडणार आहे, असं काहीतरी असतं. तर हे जातं काय, ते ऍक्च्युली त्यांना पण प्रिडिक्शन करणं अवघड आहे. पण त्याचं अॅक्युरसी वाढावी आणि अजून चांगलं प्रिडिक्शन व्हावं म्हणून गव्हर्नमेंटनं मिशन मोसम हे लॉन्च केलेलं आहे. तर याच्या अंतर्गत काय आहे की ते विदर सर्व्हेलन्स आणि क्लायमेट रेझिलियन्स कॅपेबिलिटीज याच्यामध्ये वाढ करणार आहे. आता यासाठी काय करणार आहेत? नेक्स्ट जनरेशन रडार्स, चांगल्या प्रकारचे रडार्स खरेदी केले जातील. सॅटेलाइट्स अँड हाय परफॉर्मन्स कम्प्युटरचा वापर केला जातो, करणार आहेत, केला जाईल. कशा अंतर्गत? तर मिशन मोसम अंतर्गत. आणि याचा एकंदरीत वापर काय करणार आहे, याचा रिझल्ट काय असणार आहे? तर चांगल्या प्रकारे प्रिडिक्शन केलं जाईल की पाऊस पडेल, नाही पडेल, किंवा वातावरण कसं असेल, वादळ, चक्रीवादळ येतील. आता फक्त काही पावसापुरतच नाहीये, एखादं वादळ वगैरे निर्माण झालं अरबी समुद्रावरती, तर किंवा बंगालच्या उपसागरामध्ये, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात हानी होते. तर तुम्ही जर ते आगाऊ प्रेडिक्शन करू शकला, तर लोकांना तुम्ही तिथून स्थलांतर करू शकता, त्यामुळे होणारी जीवितहानी वाचू शकते. फक्त पाऊस पडेल, नाही पडेल याच नाही, तर बऱ्याच प्रकारे आग, वणवे या प्रकारची पण तुम्ही प्रेडिक्शन याच्यामुळे करू शकता. पुढे बघूया आपण. ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः एक मोठा वर्ग ईडी कायम जप करत असतो की आम्हाला कालपर्यंत ईडी माहीतच नव्हती, आणि आता अचानक गव्हर्नमेंट आल्यानंतर या गव्हर्नमेंटनं ईडी फेमस केला, प्रसिद्ध केला हा शब्द. तर मित्रांनो, हा फेमस झाला आणि होणारच होता. त्याचं रिझन कसं आहे, तर बऱ्याच लोकांना हे माहित नसेल की छोट्या मोठ्या घोटाळ्याची ईडी कधी चौकशी करत नाही. आता जुन्या गव्हर्नमेंटमध्ये जे घोटाळे झाले होते ते असे मोठेच झाले होते ना, 1000 कोटी, 2000 कोटी. तर कमीत कमी 100-200 कोटीच्या पुढचा घोटाळा असेल तरच ईडी त्यामध्ये लक्ष घालते. म्हणजे प्रत्येकाला एक नेमून दिलेलं असतं की मोठे घोटाळे असतील तर ईडीकडे जातील. आता आपल्या पॉलिटिकल लीडर्स, आपले व्यावसायिक जे होते, त्यांची अशी रेंज छोटी नाही ना, 50 कोटी, एखादं कुठलं तरी छोटी ऑर्गनायझेशन त्याचं किंवा नॉर्मल पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतील असं नाही. ह्यांचे घोटाळे एकदम मोठे असतात, 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी. तर हे मोठे घोटाळे टॅकल करण्यासाठी किंवा ते शोधण्यासाठी, कारण लक्षात घ्या कारण काय आहे, तर ईडीकडे, एन्फोर्समेंट ईडीकडे पॉवर जास्त आहेत, त्यांची ऑथॉरिटी जास्त आहे, त्यांच्याकडे रिसोर्सेस जास्त आहेत इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. आता जो व्यक्ती 2000 कोटीचा घोटाळा करतोय तो काय प्रूफ ठेवणार आहे का खाली, किंवा तो एका स्टेटमध्ये घोटाळा असणार, इंटर स्टेट बाहेरून इकडून तिकडून आणलेला असतो. तर फक्त तुम्ही लोकल पोलिसांना जर त्याचा चौकशी करायला दिली, तर त्या लोकल पोलिसाची हद्द छोटीशी, तो बाहेरचा जाऊन काय माहिती गोळा करणार आहे, लक्षामध्ये. यासाठी अशी एक एजन्सी पाहिजे की ज्याचं
पॅन इंडिया नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ते सोर्सेस मागवू शकेल आणि त्यांची त्या डॉक्युमेंट्सवरती त्यांना ऑथॉरिटी आहे की ते मागवण्याची. तर त्यामुळे मोठे घोटाळे असतात ते जनरली ईडीच्या कडे दिले जातात. तर आता आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते आणि सिसोदिया हे लिकर स्कॅम मध्ये तुरुंगामध्ये होते. ऑलमोस्ट बरेच दिवस त्यांनी तुरुंगामध्ये घातल्यानंतर त्यांना बेल मिळालेली. सो लक्षात घ्या, आता हे जे इलेक्शन मध्ये आपल्याला बाहेर हे जे दिसत आहेत ते ऍक्च्युली बेलवर आहेत. कशावरती आहेत? बेलवरती आहेत. सो आता त्यांच्या अंतर्गत पुन्हा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या अंतर्गत पुन्हा ईडीनं हे केलेले आहेत, चार्जशीट फाईल केलेली आहे. आता बरेच जण लोक काय म्हणतील की बघा विरोधक आहे आणि इलेक्शनमध्ये त्याचा परिणाम होण्यासाठी त्यांच्यावर चार्जशीट फाईल केली. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर याचा सिम्पथीच होणार आहे. अरविंद केजरीवाल म्हणणार आहे की बघा मी मला थांबवण्यासाठी, मला अडवण्यासाठी म्हणून ह्या प्रकारचं मला फोर्स केला जातोय आणि माझ्यावरती केसेस वगैरे टाकले जात आहेत. तर असं नाही की ह्या केस टाकल्यामुळे बीजेपीला फायदा होईल आणि केजरीवालांना तोटा होईल. उलट केजरीवालांना याचा फायदाच होणार आहे. सो हे झालं पॉलिटिकल. सो ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं काम करत असतं. आणि ही गोष्ट काय आहे? लिकर स्कॅमची आहे. लिकर स्कॅमची आहे. लिकर म्हणजे काय? दारू घोटाळा. काय आहे दारू घोटाळा? तर त्यांनी ब्राईब घेतली होती साऊथ ग्रुप कडून. एक कार्टेल आहे जे की मोनोपोली त्यांनी कंट्रोल केली होती दिल्लीच्या दारू विक्री. थोडक्यात सांगतो, थोडक्या शब्दामध्ये, की एक नवीन पॉलिसी आणली होती अरविंद केजरीवालच्या गव्हर्नमेंटनं आणि त्यांनी काय केलं होतं की कॉमन जे छोटे छोटे परवानाधारक होते त्यांना बाजूला केलं होतं आणि एक मोठा व्यक्ती आणला होता आणि पूर्ण दिल्लीचा कोटा त्याकडे दिला होता आणि त्याला सांगितलं बाबा आम्ही तुला पूर्ण दिल्लीचा कोटा देतो, तू आम्हाला पैसे दे त्या बदल्यात. पण पैसे इथे नको आहेत, आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये पाहिजेत कारण तिथं आम्हाला इलेक्शन लढायचे. सो हा जो ग्रुप होता, ज्या ग्रुपला त्यांनी हा ठेका दिला होता, तो होता साऊथ ग्रुप. आता साऊथ ग्रुप म्हणजे कोण? तर तेलंगणाचे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्याशी रिलेटेड त्यांचा संबंध काहीतरी आहे. तर त्या साऊथ ग्रुप मधलेच काही लोक होते, ते माफीचे साक्षीदार झाले. त्यांनी सांगितलं बाबा की आम्ही होतो यामध्ये, लक्षामध्ये, आणि आम्हीच हे पैसे दिलेले आहेत. सो त्यामुळे हा पूर्ण जो घोटाळा आहे तो बाहेर आला, कारण त्यांच्यातला कोणतरी फुटला म्हणून बाहेर आला. आता मुद्दा काय आहे की ईडी काहीतरी त्यामध्ये सबस्टन्स होता, एक त्यातला इन्व्हॉल्ड व्यक्तीच म्हणतो की मी यामध्ये इन्व्हॉल्ड होतो म्हणून केजरीवाल आणि सिसोदिया हे बऱ्याच काळामध्ये आतमध्ये होते. पण आता सिसोदिया अजून पण. आता मुद्दा काय लक्षात घ्या, केजरीवाल ऍज अ सीएम कधीच कोणत्या फाईलवरती साईन करत नव्हते. सो कारण ते प्रशासनात राहिलेत ना, त्यांना माहिती आहे की यातून कशी पळवाट काढायची. सो ते कधी स्वतः कोणत्या फाईलवरती साईन केलं म्हणजे बिन खात्याचा मुख्यमंत्री म्हणून राहिले. सो जे पाहिजे ते, जे बाकीचे सगळे मंत्री त्यांच्याकडनं साईन करून त्यांनी कामं करून घेतलेली आहेत. आणि त्यामुळे झालं काय की यांना डायरेक्ट गोता येणार नाही असा त्यांनी पूर्ण प्लॅन केला होता. पण कुठे ना कुठे काही थ्रेड्स लागले, काही लागतायत, मग त्यावरनं हे केसेस पुढे चाललेले आहेत. पण एकंदरीत काय आहे की हा शराब घोटाळा होता का? तर ऑब्व्हियसली होता, कारण जर त्यात काही घोळ नसता तर दिल्ली गव्हर्नमेंटने ती नीती माघारी घेतली पुन्हा आणि पुन्हा ओल्ड मेथडनी शराब विक्रीचे परवाने दिले. सो त्यांनी ती नीती माघारी घेणं हेच दर्शवतंय की त्यामध्ये काहीतरी घोळ होता आणि त्यांना त्या लोकांकडून सुद्धा सपोर्ट मिळत नव्हता. पुढे इंडियाज ऑटोमोबाईल सेल्स हिट रेकॉर्ड 2.5 करोड युनिट्स इन 2024 मार्किंग 11.6% ग्रोथ. आता हे डेटा कोण देतं, कोण हुडकते बाबा हे? तर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, हे सीएम म्हणून एक सोसायटी आहे जी की दर वेळेसचे आकडे किती युनिट्स खपलेले आहेत ते सांगत असते. आता आपण बघतो की लोक म्हणतात की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये स्लो डाऊन झालाय, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, पण ऍक्च्युली रिअल आकडे काही वेगळं सांगतायत. 11.6%, 2.5 करोड वाहनं विकलेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 2.5% पॉप्युलेशन जे आहे त्यातले 1 ते 1.5% वाहनं विकलेली आहेत पॉप्युलेशनच्या. लक्षात घ्या, ही टोटल वाहनं नाही आहेत, या वर्षी विकली गेलेली वाहनं आहेत लक्षामध्ये.
आता यामध्ये काय, स्टेबल मॅक्रो इकॉनॉमिक कंडिशन्स अँड पॉझिटिव्ह कन्झ्युमर सेंटिमेंट्स ड्रो ग्रोथ अक्रॉस ऑल व्हेकल सेगमेंट्स, हे सीएमचे जे प्रेसिडेंट आहेत शैलेश चंद्रा यांनी सांगितलेलं आहे की स्टेबल मॅक्रो इकॉनॉमिक कंडिशन आहे, चांगली आहे. लक्षात घ्या, माणसांना जर खायला प्यायला नसेल तर ते काय वाहनं खरेदी करायला जात नाहीत. आपले तर जे चित्र रंगवलं जातं की सगळं काही संपलं आणि खूप काही वाईट परिस्थिती चालू आहे, तर ते इथे काय दिसत नाही. तुम्ही पुण्यामध्ये जावा, पुण्यामध्ये यावर्षी किती फ्लॅट सेल झाले चेक करा. सो 50, 60, 80, 1 लाखाचे, 50, 60, 70 लाखाचे, 1 कोटीचे जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे सेलिंगमध्ये. त्याच्यातून खूप मोठा रेव्हेन्यू पण गव्हर्नमेंटला मिळालेला आहे. सो एवढे फ्लॅट सेल होत आहेत किंवा एवढे ऑटोमोबाईलचे आकडे दरवर्षी वाढून येत आहेत, हे लोकांना खायला वगैरे मिळत नाही याचे तर नक्कीच द्योतक नाही आहे. आपण काय म्हणू शकतो यामध्ये, तर थोडी इनइक्वॅलिटी वाढलेली आहे. म्हणजे काही लोकांकडे खूप पैसे आलेले आहेत आणि काही लोकांची परिस्थिती तेवढ्या प्रमाणात वाढलेली नाही, आपण असं म्हणू शकतो. पण आर्थिक परिस्थिती एकदमच खराब झाली का, तर ते आपण या डेटावरून तरी म्हणू शकत नाही. आपण म्हणू शकतो की आर्थिक असमानता म्हणू शकतो आपण. आर्थिक असमानता, काही लोकांकडे बाबा पैसे आलेच चांगले, पण ऑब्व्हियसली ते 1-2 लोक नाही आहेत, तर ऑब्व्हियसली 2.5 करोड एकाच वर्षी खरेदी करतायत, तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत. किंवा जे मोठ्या प्रमाणात तुम्ही फ्लॅटच्या किमती वाढल्या तेवढ्या, डिमांड आहे म्हणून तर फ्लॅटच्या किमती वाढलेल्या आहेत. दरवर्षी तुम्ही फ्लॅट बघायला जावा, नवीन काहीतरी प्राइस कोट होत असते. तर याच्यावरून आपल्याला एवढं समजतं की लोकांकडे पैसे आहेत. आता आपल्याला चर्चा करायला हे पाहिजे की आर्थिक असमानता आहे का, सगळ्यांकडे काहीतरी प्रमाणामध्ये पैसे जात आहेत. पण आपल्याला हे डेटा म्हणून लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. सो हा आजचा शेवटचा करंट अफेअरचा मुद्दा होता. आपण आजचं करंट अफेअर इथंच थांबूया. आणि तुम्हाला जर करंट अफेअर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.